आज तर भाऊ विहिरीत उडी मारल्यावर मी मरता मरताच वाचलो. हे झालं कसं हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. तर विषय असा आहे की आता चालू आहे म्हटलं उन्हाळा, तर जाऊ म्हटलं एखाद्या विहिरीत आंघोळ करायला. म्हणून असा विचार करून मी आणि माझ्या मित्रमैत्रिणीची पूर्ण गँग आम्ही गेलो होतो आमच्या एका मैत्रिणीच्या गावाला, तेही अमरावती पासून 50 किलोमीटर दूर. आता तुम्हाला तर माहिती आहे आपण विदर्भातले पोट्टे, आपल्या तशी चूल तर पहिलेच राहते. गावात जाता बरोबर आम्ही पहिले विहिरीवरच गेलो. तिथं जाऊन पाहिलं तर पहिलेच गावातले पोट्टे आंघोळा करून आलते. एवढी मोठी विहीर आणि एवढं चक्क पाणी, पण आनंद तर लय झालता, पण फाटून हातातही आलती. पण विचार केला की एवढ्या दूर आलो आहे तर काही ना काही फायदा झालाच पाहिजे रे बा. तेवढ्यात मला माझ्या मैत्रिणीनं संदीप माहेश्वरीचं ह्या मोठं मोटिवेशन दिलं आणि विहिरीत उडी मारायला लावली. आणि तेच मैत्रीण उडी मारायच्या अगोदर म्हणे की तू टेन्शन नको घेऊ म्हणे, मी तुला वाचवतो म्हणे. मग मी 10-12 बुचकल्या खाल्यानंतर तेच मैत्रीण डोक्याला हात लावून पळून गेली. पण असू द्या, मी कसा बसा वाचलो, कारण मला थोडंफार पोहता येते. पण तुम्ही असं मित्राच्या भरोशावर डायरेक्ट उडी नका मारू, कधी घात होईल सांगता येत. पोहणं झाल्यानंतर त्याच मैत्रिणीच्या घरी येऊन कूलरच्या हवेत बसून आम्ही पोह्याचा नाश्ता केला. विहिरीतून आंघोळ करून बाहेर आल्यानंतर तोंड तसं झालं होतं की जसं की भाजलेला शेंगदाणा आहे. म्हणून लहान लहान पोट्टे मला पण दूर पळत होते, दरवाजा मागं लपत होते. चला म्हटलं आता झाली आपली हौस पुरी, तर निघू घरी. असं बोलून सर्वांना टाटा बाय बाय केला. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू, तोपर्यंत तुम्हाला टाटा.